आपण काय सांगू? बघा, सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून जवळपास मागच्या 3.5-4 महिन्यापासून शेकडो हजारो कार्यकर्ते निस्वार्थपणे रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी करून काम करत होते. जय पराजय हा विषय नाही, पराभव हा तांत्रिक दृष्ट्या आहे, परंतु कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी मला दिलेली साथ त्याबद्दल त्यांचे आभार मानणं मला आवश्यक होतं. आणि म्हणून मी आज जिजाई मंगल कार्यालयाला आभार व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांची आभार बैठक ठेवली होती. त्या बैठकीला खरं तर मेळाव्याचं स्वरूप आलं. जवळपास 800 पेक्षा जास्त कार्यकर्ते एका सोशल मीडियाच्या रात्री दिलेल्या मेसेजवर हजर होते आणि म्हणून त्यांचा मी आभार व्यक्त केलेला आहे. निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये तुम्हाला मनाव्यक्त मतदान झालं नाही, काय नेमकं कारण होतं? मी मतदान झालं नाही असं मान्य करणार नाही. माझं तर म्हणणं आहे की मागच्या 3.5-4 महिन्यामध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून 300 गावांमध्ये गेलो. जिल्हा परिषदच्या 9 सर्कलच्या ठिकाणी मोठे मेळावे झाले आणि त्यानंतर 72 जाहीर सभा झाल्या, प्रचार सभा झाल्या. हे जर एकत्रित बघितलं आपण तर माझ्या मेळाव्यांमध्ये ॲव्हरेज 40 ते 45 हजार लोक हजर होते. त्यांच्या घरचे मतं जरी धरले तर 1 लाखापेक्षा जास्त मतं होतात. किंवा माझं जे मतदान आहे ते कडवट आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचं असल्यामुळं मला माझं मतदान झालेलं आहे. पण EVM मशीनच्या मॅनेजमेंटमुळं माझं हे 21,000 आकडा या ठिकाणी मताचा दिसतो आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये ते खरं नाही. माझं 70 ते 80 हजारापेक्षा जास्त मतदान आहे. सर, आपण मतदान काउंटिंगच्या दिवशी आरोप केलेला होता की मशीनचं सील तुटलेलं होतं. अशा संदर्भात निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार दाखल केलेली आहे. बघा, सील तुटलेला एक प्रकार नाही, खरं तर पूर्ण हाय लेवलवरूनच यंत्रणा मॅनेज होती असा माझा आक्षेप आहे. या मतदारसंघातल्या 338 बूथवरच्या 338 EVM मशीनमध्ये आमचे जे प्रतिनिधी होते मतदान मोजणीच्या केंद्रावर, तर त्या ठिकाणी जवळपास प्रत्येक वेळेला आमच्या प्रतिनिधींना ऑब्जेक्शन घेतलं, पण ऑब्जेक्शन घेऊनही ते थांबले नाही. जवळपास 80% EVM मशीनचं चार्जिंग 99% होतं. साधी बाब आहे, आपला मोबाईल एकदा जर चार्ज केला, दिवसभर वापरला नाही तरी तो डिस्चार्ज होतो. हे तर EVM मशीन दिवसभर मतदान केंद्रावरती वापरलेली आहे. असं असताना सुद्धा 80% EVM मशीनचं चार्जिंग हे 99% चार्जिंग कसं काय होतं? आणि म्हणून याच्यामध्ये फ्रॉड आहे. अनेक EVM मशीनचे 3 सील पैकी वरचं सील होतं ज्यावर कोणाचीही सही नव्हती, मधले दोन्ही सील तुटलेले होते. किंवा ज्या सीलला आपण तपासतो त्या सीलवर मतदान केंद्रावरच्या आमच्या प्रतिनिधीची स्वाक्षरी नव्हती. म्हणजे सगळं संशयास्पद आहे. म्हणून 338 बूथवरच्या सगळ्या मशीनचं मतमोजणी जरी झाली असली तरी ती मतमोजणी ही फक्त प्रक्रिया म्हणून पूर्ण केली गेली. प्रत्यक्षामध्ये EVM मशीनमध्ये फ्रॉड केलेला आहे. 4 नंबरला राहणारा प्रताप चिखलीकर हा केवळ EVM मशीनच्या मॅनेजमेंटमुळे 1 नंबर झाला. माझा पराभव झाला असं मी या ठिकाणी मानतो. लोहाकंदारचा सातबारा चिखलीकरांच्या गावावर झाला हे सिद्ध झालं असं लोकांचं म्हणणं आहे. काय चिखलीकरच्याच काय, कोणाच्याही बापाच्या नावाने सातबारा राहू शकत नाही. देशामध्ये इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव झाला होता. हिंमत असेल तर EVM मशीन बाजूला काढून बॅलेटवरचं मतदान घेऊन प्रताप चिखलीकरनं निवडून येऊन दाखवावा. शिवाजी चौकात मनोहर धोंडे त्याचा सत्कार करेल. सर, आपण आपल्या कार्यकर्त्यांवरती जर लाठीचार्ज झालेला आहे तर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून केलेलं हे कृत्य आहे. 100%. बघा, मी 3 वाजता माझ्या संपर्क कार्यालयावर येऊन माझी रीतसर कायदेशीर जी तक्रार आहे ती मी 3 पानाची तक्रार निवडणूक आयोग दिल्ली, निवडणूक आयोग मुंबई आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड यांच्या सहित 88 लोहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माझी तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर प्रशासन म्हणजे जागं झालं आणि प्रताप चिखलीकरला ही घटना कळाल्यानंतर प्रताप चिखलीकरांचा शेतावरचा सालगडी असल्यासारखा वागणारा नवीन आलेला नागनाथ आयलाने नावाचा लोहा पोलीस स्टेशनचा PI
यांनी खोडसाळपणे जाणीवपूर्वक ईव्हीएम मशीनवरचं तक्रारीचं माझं लक्ष विचलित व्हावं यासाठी नियमबाह्य पद्धतीनं माझ्या संपर्क कार्यालयात घुसून बसलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. तो नियमबाह्यच केला. खरं तर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार किंवा IG जे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांचे आदेश होते, प्रत्येक पोलीस स्टेशननी तहसीलदारला पत्र देऊन मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करून घ्यावी आणि निवडणूक काळामध्ये अशी काही अनैसर्गिक किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर मॅजिस्ट्रेटच्या आदेशाशिवाय कुठलीही कारवाई करू नये असे सक्त आदेश महाराष्ट्राच्या IG चे आहेत, पोलीस महानिरीक्षकाचे आहेत. असं असतानाही हा बिहार राज असल्यासारखं, त्याच्या बापाच्या घरी कायदा असल्यासारखं लोहा पोलीस स्टेशनचा चमचेगिरी करणारा नागनाथ ऐलाणे या PIने मुद्दाम माझ्या कार्यालयात घुसून लाठीचार्ज केला. लाठीचार्ज करण्याचे टप्पे आहेत. जर मॉब जर एक्साइट होत असेल तर पहिल्यांदा अश्रुधुराचे नळकांडे फोडले पाहिजे, अनाउन्समेंट केली पाहिजे आणि